भगतसिंग बलिदानाची गाथा. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारत गुलामीच्या बेड्यांमध्ये होता. त्या काळात पंजाबमधील एका गावात 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंग यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटलेली होती. शाळेत असतानाच त्यांनी शपथ घेतली, मी माझं जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करीन. बालपणी त्यांनी जलियानवाला बाग हत्याकांडाची बातमी ऐकली आणि ती त्यांच्या मनात खोलवर घर करून बसली. त्यांनी घरातील शेतात एक छोटीशी बाग तयार केली आणि तिथे ते बंदुकीच्या गोळ्या आणि तलवारींचे खेळ करत सराव करायचे. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 1928 मध्ये लाहोरमध्ये लाला लाजपत राय यांचा ब्रिटिशांच्या लाठीचार्जमुळे मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्स याला ठार केले. 1929 मध्ये त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या असेंब्लीमध्ये धूर बॉम्ब टाकून घोषणा दिली, इन्कलाब जिंदाबाद. हे करताना त्यांचा हेतू मारक नव्हता, तर ब्रिटिश राजवटीच्या अन्यायाकडे लोकांचे लक्ष वेधणे होता. शेवटी 23 मार्च 1931 रोजी केवळ 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. मृत्यूपूर्वी त्यांनी निर्भयपणे हसत फाशीचा फंदा चढला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही त्यांचा आवाज, त्यांची जिद्द आणि त्यांचे बलिदान प्रत्येक देशभक्ताच्या हृदयात जिवंत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.